नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. भांडेगाव टोलनाका बंद, जन आंदोलनाला अखेर यश मिळाले. दारवा कारंजा रोडवरील भांडेगाव भुलाई येथील टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या जन आंदोलनाला अखेर यश मिळाले असून प्रशासनाने टोल वसुली तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील 2 महिन्यांपासून या टोल नाक्यावर वाहनांकडून वसुली सुरू होती. मात्र हा टोल नाका नियमबाह्य असल्याचे लक्षात आल्यानंतर दारवा तालुक्यातील नागरिक, काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने सातत्याने आंदोलन छेडण्यात आले. 11, 16 आणि 23 मार्च रोजी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात आले. संबंधित जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच परिवहन विभागाकडे अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने तत्काळ दखल घेतली नव्हती. 23 मार्च रोजी पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर 27 मार्च रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत राहुल माणिकराव ठाकरे, उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा उपप्रमुख अजय गाडगे, संतोष ठाकरे तसेच काँग्रेस व शिवसेनेचे इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत सध्या टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रश्नावर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनीही संसदेत मुद्दा उपस्थित करून हा टोल नाका नियमबाह्य असल्याचे नमूद केले होते. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन टोल नाका बंद करण्याची मागणी केली होती. तसेच पालकमंत्री संजय राठोड, राहुल ठाकरे व आघाडीच्या नेत्यांनीही केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला होता. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार नियमानुसार 2 टोल नाक्यांमधील अंतर किमान 60 किमी असणे आवश्यक असताना कारंजाजवळील खेरडा येथील टोल नाक्यामुळे हे अंतर केवळ सुमारे 45 किमी होते. याशिवाय रस्ता चौपरी नसणे, पूल अरुंद असणे, अपघाताची शक्यता, आपत्कालीन सुविधा नसणे या कारणांमुळे हा टोल नाका नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. कारंजा ही यवतमाळ, वाशिम, अकोला व अमरावती जिल्ह्यांशी जोडलेली मोठी कृषी बाजारपेठ असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक होते. त्यामुळे टोल वसुलीमुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता. हा टोल नाका बंद करण्यासाठी राहुल ठाकरे, अजय गाडगे, संतोष ठाकरे, प्रकाश नवरंगे, माजी नगराध्यक्ष फारुक भाई, कैलास कटके तसेच अनेक पदाधिकारी व नागरिकांनी सातत्याने आंदोलन, निवेदने व पाठपुरावा केला. अखेर टोल वसुली बंद झाल्याने आंदोलनकर्ते व नागरिकांनी समाधान व्यक्त करत हे जनआंदोलनाचे मोठे यश असल्याचे सांगितले. गौरव प्रकाशन न्यूज टीमने या बातमीचा सातत्याने पाठपुरावा केला. गौरव प्रकाशन न्यूजकरिता दारवा तालुका प्रतिनिधी गणेश देशकरी. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.